नमस्कार आणि सप्रेम जय भीम. मी शिल्पा जाधव. डॉक्टर यशवंत मनोहर लिखित रमाईच्या 5व्या भागात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले, सर्वात जास्त शिकलेला जावई आपल्याला लाभला याची त्यांना केवढी खुशी झाली असती. हे सुख भोगायला माझे आई बाबा हवे होते. तिच्या मनात भावनांनी असा कल्लोळ मांडला होता, आठवणींनी असा खेळ मांडला होता. तिचं पोरकं मन लग्नाच्या चबुतऱ्यावर बसून आईबापांसाठी असं व्याकुळ हंबरत होतं. ती क्षणात वर्तमानात फेकली जात होती आणि क्षणात भूतकाळात लोटली जात होती. या एका नव्या वळणावर ती उभी होती. आईबाबांच्या मृत्यूने तिला पोरकेपण आणलं होतं आणि आनंदाच्या क्षणी ते पोरकेपण अगदी उत्कट होत होतं. एक झोका तिला अंधारात नेत होता आणि दुसरा प्रकाशात आणत होता. अशाच मनस्थितीत तिनं भीमाच्या गळ्यात हार घातला होता. ती भीमाची पत्नी झाली होती. भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं. सूर्यासोबत संसार. लग्न होऊन आता 2 वर्ष झाली होती. रमा सुभेदारांच्या घरात रमायला लागली होती. तिला इथे परकं असं वाटतच नव्हतं. मोठ्या बहिणीसारखी लक्ष्मी होती. मीराबाई तर तिच्यावर पोटच्या गोळ्यासारखं प्रेम करीत होती आणि रामजी सुभेदार तिला लेकीसारखं मानित. सर्वांचा तिच्यावर जीव होता. तिनंही सर्वांचा लोभ संपादन केला होता. आंबेडकरांचं घर आता रमाचं होऊ लागलं होतं. हे घर आता रमाचं होत आलं होतं. हे घर आता रमाचं झालं होतं. रमाचं गृहिणी पण सुरू होत होतं. रमा इथे छान रुजली होती, छान रुळली होती. या कुटुंबाच्या सुखदुःखाशी तिचं आता रक्ताचं नातं जडलं होतं. आंबेडकर या कुटुंबाच्या झाडाची ती आता एकजीव फांदी झाली होती. इथे आपण बाहेरून आलो होतो हा विसर तिला पडला. परकेपणाचं धुकं वितळलं. मीराबाई पांगळी होती. आईची करावी तशी मीराबाईची सेवा रमाने केली. मीराबाई तिला आपली लेकच मानित. रमा, माझे लेकी किती ग करशील माझं. मीराबाईच्या ओल्या पापण्यांवर असे शब्द फुलत. मीरा आत्याला आंघोळीला पाणी घालायलाही ती विसरत नसे. जेवणं झोपणं अशा सर्व गोष्टींमध्ये रमा मीरा आत्याला मदत करी. मीरा आत्याला खूप कहीवरून येई. आणि कडक शिस्तीचे सुभेदार. रमा सुभेदारांना बाबा म्हणे. बाबा, आंघोळीला पाणी घातलं. बाबा, आता तुम्ही आराम करा. बाबा, आता फिरून या. बाबा, तुमचं अंथरूण तयार आहे. रमाची अशी धावपळ चाले घरभर. घरभर ती भिंगरीसारखी फिरे, लव्हाळ्यासारखी लवलवे. घरभर रमाची धावपळ चाललेली असे. हे घरही रमामय झालं होतं. रमा लक्ष्मी साद घाली. मीराबाईही रमा रमा असंच करीत राही आणि सुभेदारही सारखे रमा रमा म्हणून हाक मारीत. आणि तिचा लाडका पती भीमरावही तिला रमा या नावानंच साद घाली. दिवसातून रमा हा शब्द या घरात किती वेळा उच्चारला जात असे याची गणती नव्हती. रमा या घरात आनंद झाली होती. रमा घरभर चिमणीसारखी वावरी. या घराच्या भिंतींना आणि छतालाही हा बदल जाणवला होता. शेजाऱ्या पाजाऱ्यांना हे जाणवलं होतं. रमाशिवाय या घराचं पान हलत नसे. रमाभोवती या घराचं मन डोलत होते. रमा साधी होती पण सात्विक होती. रमा अडाणी होती पण सुसंस्कृत होती. रमाला स्वतःचं असं निराळं सुख नव्हतंच. घरातल्या माणसांच्या सुखांनाच तिनं आपलं सुख मानलं होतं. स्वतःच्या सुखाची आणि जगण्याची तिची व्याख्याच निराळी होती. त्यामुळे ती घरातला उत्सव झाली होती. तिच्या प्रेमानं या घरावर आपला ताबा मिळवला होता. आंबेडकरांचं घर आता रमामय झालं होतं. या सुमारासच भीमरावाला कधीतरी वाटलं की रमाला शिकवावं. घरची गरिबी आणि खेड्यातलं बालपण यामुळे ती शिकली नाही. पण आता तर ती शहरात आली. शिकायला इथं तर काही अडचणीच नाहीत. एके दिवशी निवांत वेळी भीमरावांनी विषय काढलाच. रमाला हे फार नाही तरी थोडंसं अनपेक्षित होतंच. भीमराव म्हणाला, रमा, तू आता शिकायला पाहिजेस. रमा थोडीशी अवघडली. तुम्ही शिकता तेच पुरे झालं. मी वेगळं काय शिकायचं आहे. तसं नव्हे रमा, घरची बाई शिकलीच पाहिजे. तिला पत्र लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. तिने ग्रंथ वाचले पाहिजेत. तुम्ही इतके ग्रंथ वाचताच की आणखी मी वाचले तर काय फरक पडणार आहे. पडणार आहे रमा, फरक पडणार आहे. कोणता फरक पडेल. जिच्या हाती पाळण्याची दोरी असे आपण म्हणतो, पण ही दोरी हाती असलेली बाई शिकलेली असली तर अगदी अचूक दिशेने झोका देऊ शकेल.
मी देईन की झोका बाळांना आपल्या नीट. हो ते ठीकच आहे, पण बाई शिकली असली तर घरातील वातावरण बदलतं, घरातील दालनं उजेडानं भरून जातात. रमाला हे थोडं पटलं. त्यापेक्षा नवऱ्याची इच्छा मोडू नये म्हणून ती तयार झाली. बरं शिकेन मी, पण बाहेर जाणार नाही शिकायला, तुम्हीच शिकवा मला घरी. भीमरावाला कुठे वेळ होता, त्याला स्वतःलाच तर दिवसाचे तास कमी पडत होते. तासांची लांबी लहान वाटत होती, पण आता रमा तयार झाली होती. तिला शिकवायला हवंच होतं. ज्योतिबा फुलांबद्दल त्यानं ऐकलं होतं की त्यांनी आपल्या पत्नीला घरी शिकवलं, वावरात शिकवलं. भीमरावाला वाटलं तसं आपण रमाला शिकवू. तो रमाला म्हणाला, रमा ठरलं, मी तुला शिकवीन. सावित्रीबाईला ज्योतिराव फुलांनी शिकवलं तसं शिकवीन. भीमरावाचे डोळे चमकायला लागले होते. उत्साह ओसंडून वाहत होता. कसं शिकवलं ज्योतिरावांनी? रमा, ज्योतिबा हे मोठे क्रांतिकारक पुरुष होते. आता एवढ्यातली गोष्ट आहे, 1890 साली ते मरण पावले, जवळजवळ 30 वर्षांपूर्वी समज. पण त्यांची पत्नी सावित्रीबाई तर अलीकडे 1897 साली, म्हणजे 12-13 वर्षांपूर्वीच मरण पावली. ही तर एवढ्यातलीच गोष्ट आहे की. सावित्रीबाई माझ्यासारख्याच अडाणी होत्या. हो, पण त्या शिकल्या, शिक्षिका झाल्या, पुढे मुख्याध्यापिका पण झाल्या. पहा विद्या कशी नवल घडवते. सावित्रीबाईने तर नवलच केलं की. अगं कष्ट घेतले म्हण, जिद्दीनं शिकली म्हण. खरंच वखरलेल्या वावरात एखादी काटकी हातात घेऊन ज्योतिबा अ आ इ ई काढायचे, सावित्रीबाईला शिकवायचे. मातीवर लिहायला शिकल्या सावित्रीबाई. ही मातीवरची अक्षरं पुढं काळाच्या माथ्यावर विराजमान झाली. मी करीन प्रयत्न. रमा भारावून गेली होती. भीमराव खरंच निराळा होता. तो काहीतरी वाकवू पाहत होता, काही घडवू पाहत होता, नवं जन्माला घालू पाहत होता. हे वादळ आपल्या सावलीला मागं सोडायला तयार नव्हतं. रमानंही साथ दिली. सगळा प्रपंच ती सांभाळत होती. संसाराचा डोंगर वाहून नेत होती. खूप शिकणं रमाला जमलं नाही, पण ती शिकली, लिहायला शिकली, वाचायला शिकली. भीमराव कॉलेजात जाई तेव्हा त्याच्या खोलीत पसरलेल्या पुस्तकातील एखादं मराठी पुस्तक ती निवडी आणि दुपारच्या वेळी वाचत बसे. मनाला हळूहळू नवी पालवी फुटत असल्याचं सुख ती अनुभवित होती. पण मध्ये संसाराची हाक येई. ही हाक आली की रमाचं मन तिकडे धावू लागे. पालवी तिथेच राहून जाई, कोमेजूनही बऱ्याचदा जाई. भीमरावाचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू होतं. तो आता पेटला होता. अधाशासारखं वाचत होता. रात्र पहाट त्याचा अभ्यास सुरू होता. त्याच्या डोळ्यांपुढे विलक्षण काही तरळत होतं. त्या दिशेनं भीमराव धावत होता. खाच खळगे दिसत नव्हते, काटे गोटे दिसत नव्हते. भीमराव धुंद झाला होता. त्याच्या मनात जिद्दीचा वणवा पेटला होता. रमाही शिकत होती, प्रयत्न करीत होती. तिची खूप धावपळ होई, पण इलाज नव्हता. ती धडपडत होती, जीवाचा आटापिटा करत होती. कशाला ग पोरी एवढी तडतड करतेस? तिची धावपळ पाहून मीराबाई म्हणत. त्यांना तिची दया येई. रामजी सुभेदारांना मात्र आनंद वाटे. शिक्षणाचं मूल त्यांना माहीत होतं. ते तिच्या धडपडीचं कौतुक करीत. कधी कधी ते रमाला वाचून दाखवायला सांगत. भीमरावाच्या सत्कारात केळुस्कर गुरुजींनी बुद्धाचं चरित्र भीमरावाला भेट म्हणून दिलं होतं. भीमराव कॉलेजमध्ये गेला होता. सुभेदाराने ते पुस्तक काढलं. भीमरावानं ते पुस्तक फार जपून ठेवलं होतं. रमाला त्यांनी बोलावलं. रमा इकडे ये बेटा. रमा आली. पुढे शांतपणे उभी राहिली. तिच्या हाती सुभेदारांनी ते पुस्तक दिलं. म्हणाले, वाच. 1 तासभर रमा ते पुस्तक सुभेदारांना वाचून दाखवित होती. बुद्ध ज्ञानाच्या शोधात निघतो. यशोधरेला आणि लाडक्या राहुललाही सोडून जातो. ज्ञानासाठी तो महातपस्या करतो. बुद्ध होतो. जग आता त्याला आदरानं मुजरा करतं. हा भाग त्यांना रमा वाचून दाखवित होती. सुभेदारांचे डोळे पाणावले होते. रमाही थोडी गदगदली होती. भीमरावाचीही बुद्धासारखीच तपस्या सुरू आहे असं सुभेदारांना वाटलं. बापाचं मन त्या गौरवानं गदगदलं. त्यांचे डोळे भीमराव खूप मोठा झालेला पाहत होते. भीमाच्या जागी त्यांना विश्ववंदनीय बुद्ध दिसत होता. आजचा महाबुद्ध, युगंधर बुद्ध. असे दिवस जात होते. सुभेदारांचं घर बदललं होतं. वेगळा ऋतू या घरात सुरू झाला होता. एके दिवशी या घरात एक नवा जीव आला. 1912 सालातला डिसेंबर महिना होता.
रमा आई झाली होती, भीमराव बाप झाला होता. सगळं घरच प्राजक्तासारखं फुललं होतं. रमा आता माता झाली होती. रमाईचं मन कृतार्थतेनं ओथंबलं होतं. आपल्या दुःखावर तिने विजय मिळवला होता. भीमरावाच्या पोराचं सुभेदारांना केवढं कौतुक. नातू झाला होता त्यांना. ते स्वतःच लहान मुलासारखे उत्साही झाले होते. चाळभर त्यांनी ही गोष्ट सांगितली. मीराबाईलाही आपली भाचीसून लेकूरवाळी झाली याची अपार खुशी झाली. हाताची बोटं कानशिलावर धरून तिनं मोडली. भीमराव तिचा खूप लाडका होता आणि भीमरावाचा पोरगा तर त्याहून तिचा लाडका झाला. असे 15 दिवस गेले. महिना गेला. बाळाचं नाव ठेवायचा दिवस ठरला. कोणी गोविंद नाव ठेवलं, कोणी केशव, कोणी वामन, तर कोणी अशोक ठेवलं. कोणी काही अशी खूप नावं ज्या त्या बायकांनी ठेवली. पण भीमरावाला त्यातलं एकही आवडलं नाही. एकदा निवांत वेळ होती. बाळ पाळण्यात होतं. त्याचं हां चाललं होतं. भीमराव रमाला म्हणाले, बायांनी ठेवल्यापैकी तुला कोणतं नाव आवडलं? मला नाही आवडलं एकही नाव. मी सांगतो एक सुंदर नाव तुला. कोणतं? यशवंत. फारच छान, रमा म्हणाली. फारच छान केवळ नाही, फार अर्थ आहे त्या नावात. कसा? अगं, ज्योतिबा फुल्यांनी आपल्या दत्तक मुलाचं नावसुद्धा यशवंत ठेवलं होतं. मग यशवंत हेच नाव ठेवू. रमा, आपण ज्योतिबाचे कोणीतरी लागतो. ज्योतिबा फुले हा आपला खरा कुलपुरुषच आहे रमा. त्यांची आवड तीच आपली आवड. छान नाव शोधलं तुम्ही. मला खूप आवडलं. आपलं बाळ आजपासून यशवंत झालं. त्यानं आपल्याला यशवंत करावं, खूप यश मिळवावं. रमा, तुला यशवंत हे नाव आवडलं? मला खूप आनंद झाला. बाळ त्या दिवसापासून यशवंत झाला. रमाच्या या पोरानं घरात नवा सुगंध आणला. घरात एक कौतुक रांगू लागलं. या कौतुकाला सगळं घर यशवंत म्हणे. रमाचं मन आता पाखरांनी भरलेल्या झाडासारखं झालं होतं. रमाला आता क्षणाचीही फुरसत नव्हती. रमाला यशवंतानं आई पण दिलं होतं. तिच्या स्त्रीत्वाची परिपूर्ती झाली होती. रमा कृतार्थ झाली होती. रमा रमाई झाली होती. तिच्या मनाला आणखी नवी दिशा फुटली होती, वात्सल्याची दिशा. दिवस कसे जात होते ते कळतच नव्हतं. या एवढ्या सुखानंही रमा थकत नव्हती. ती अधिकच उमलत होती, अधिकच टवटवीत होत होती, जगण्यात अधिकच खोल जात होती.